रातोरात शेतकरी महिला झाली कोट्याधीश. बँक खात्यात 10 कोटींचा वर्षाव झाला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एक गरीब शेतकरी महिलेच्या बँक खात्यात अचानक 9,99,00,000 रुपये जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएम मध्ये शिल्लक तपासताना हा प्रकार उघडकीस आला. नशिबाचा खेळ की तांत्रिक चूक, या एका प्रश्नासह महिलेच्या प्रामाणिकपणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नशीब कधी आणि कसं फळफळेल याचा काही नेम नाही. अशीच काही प्रचिती उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील बिचवान परिसरातील एका शेतकरी कुटुंबाला आले आहे. देवजंग गावातील रहिवासी पारसबन बहेलिया यांची पत्नी रीटा यांच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. रीटा या आपल्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करतात. नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी त्या काही पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये गेल्या होत्या. मात्र तिथून पैसे निघत नसल्याने त्यांनी आपली शिल्लक तपासली. तेव्हा स्क्रीनवर जो आकडा दिसला तो पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या खात्यात तब्बल 9,99,49,588 रुपये जमा असल्याचे दिसत होते. खात्यात अचानक एवढी मोठी रक्कम जमा होऊनही रीटा यांनी लोभ दाखवला नाही. त्यांनी तातडीने आपल्या कुटुंबाला याची कल्पना दिली आणि परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत या पैशांना हात लावायचा नाही असा ठाम निर्णय घेतला. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच महिला आणि तिचे कुटुंबीय बँकेत पोहोचले आहेत. मात्र सुट्टीमुळे बँक बंद होती. बँक ऑफ इंडियाच्या करीमगंज शाखेचे व्यवस्थापक ऋषिकांत पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा तांत्रिक बिघाड किंवा व्यवहारातील त्रुटी असल्याची शक्यता वर्तवली आहे. बँक पुन्हा सुरू झाल्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि ही समस्या सोडवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.